रानू काय आणलाय तुझा खजिना? रानूचा खजिना काहीतरी आणलाय. रानू दपवतोय. अरे जो लागली आग. माती टाका जो लागो विसवा. अरे कच्च्या आले थोड्या याला मारताय मातीन. तुझ्यावर दगडे लागतील. नमस्कार मंडळी, मी संदेश. तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मी कोकणी संदेश आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती. तर मंडळी गावी आलो आहे कोकणामध्ये आणि आता सर्वप्रथम आम्ही जातो नदीवरती गेल्यानंतर खूप सारे आपण एन्जॉय करणार आहोत. आता दुपारचे 12-12:30 वाजलेत आणि आपल्या पोरांबरोबर चाललो आपण नदीवरती. त्यानंतर तिकडे काजू पण आपल्याला भाजायचे आहेत. सर्व काही म्हणजे शिंपल्या, नदीवरती मासे पकडायचे आहेत. खूप सारी आपल्या ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे धमाल मस्ती. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, खूप छान असा व्हिडिओ होणार आहे. तर चला मंडळी जाऊया आपण आता नदीच्या दिशेने. हे बघा नदीच्या वाट्याने चाललो आहे. तिकडे पोरं इकडे आलेत. कुठेतरी काजू आपल्याला शोधायच्या सुक्या बिया आणि त्या भाजायच्या. तिकडे नंतर काजू काढायला आले मस्तपैकी. बघा लाल बोंड छान वाटतो खायला. आहे बघा मस्तपैकी असं. एक नंबर. रस्सा आला एकदम. आपल्याला काजू शोधायच्या. सुक्या बिया, वल्या बिया खूप आहेत. वल्या बिया बघा. काजू बघा खूप सारे काजू आहेत. हे काय पोरांना भेटत काय सुक्या बिया? नाही भेटत नाहीत. भाई काय आहेत काय काजू? नाही जो बिया. मंडळी काजूच्या बगीचा आपण ह्याच्यामध्ये आलो आहे, बागेमध्ये आलो आहे. एक नंबर काजू बघा किती पडले खालती. खूप साऱ्या काजू आहेत. सुक्या बिया बघा. जमू तेवढ्या कमीच. इथे पण आहे बघा काजू. हे आपल्याला ना ह्या सुक्या, तर म्हणजे या सुक्या बिया आपल्याला भाजायच्यात मस्तपैकी. जमवायच्यात ह्या आणि भाजायच्यात. इकडे पण आहे पूर्ण भरपूर साऱ्या काजूच काजू. बापरे. इकडे बघा काजूवरती काजू पण आहे. सुक्या बिया झालेत. आता कोकम पण आलेत मस्त. कच्चे कोकम आहेत हे बघा. कोकम काजूची बाग आहे त्याच्यामध्ये कोकम लावले छान असे. ह्या कोकमीवर नाही आले कोकम. पूर्ण काजूच काजू. ओल्या काजू पण आहेत मस्त छान अशा. ओल्या काजू मस्त टाईट जबरदस्त. जून आहे जून. भाई आपण काय काय आणलंय बघा. इकडे मस्तपैकी फरसाण पण आणलेलं आहे जबरदस्त असा. रानू काय आणलाय तुझा खजिना? रानूचा खजिना काहीतरी आणलाय. रानू दपवतोय. थंड पाणी मस्तपैकी. आर्यन आहे इकडे. बाब्या आब्या भाई पण आहे. रानू कसा वाटतोय गावाला? मस्त ना? आणि हसतोय मस्त खुशीत. फरसाण आहे, कांदा पण आहे त्याच्यामध्ये. आणि आपल्याला काजू पण भाजायचे मस्त. सुक्या काजू आहे. नदीवर जायचं आहे, आंघोळ करायची तिकडे छान असे. आयनलच्या पाऱ्या. हो वेगवेगळी नावं आपल्याला माहिती पडतात. आयनलचा पाऱ्या. आणि मासे पकडायचे तिकडे. बघूया काय एन्जॉयमेंट होते ती. चला जाऊया. आपल्याकडे एअरगन पण आहे मस्तपैकी बघा छान अशी. हो एक नंबर. गेला बरोबर. हे बघा छान अशी एअरगन आहे. बसलाय. चला एअरगन आहे. खूप सारी एन्जॉय करतोय आपण. नदी आपली बघा मस्त छान अशी. नदीत पाणी पण खूप आहे. जाम उन्हाचा तडकाटा. रानू आपला दोस्त आहे. रानू काय बोलतोय? रानूच्या हातात काय दिले. रानू हातबीत मिळलं होतं आपल्याला. रानू काय बोलतोय बाकी? म्हणजे हा मजेत नाही एकदम. मजा आहे रानूची. चला जाऊया आता नदीवर. आंघोळ करायचे. काजू भाजूया पहिले एकदम कडकमध्ये. आला आब्या बघा. गेल्या आब्या मासे पकडायला लागलाय तिकडे. हां लय बेकार माशा नाही तो. मासं पकडतोय. आम्हाला अजून काजू भाजायचे तिकडे. नदी बघा छान अशी जगबुडी नदी. छान मस्त नदीवरती आलोय. आणि आब्या बघा आपल्या पुढे मस्त मासे पकडतोय. आब्या भेटले का 1-2? नाही बोलतो भेटले अजून. आज आमच्या गावाची जत्रा आहे आणि आम्ही इकडे मजा करतोय. संध्याकाळी जत्रेला जायचंय. माशाचं दुकान टाकायचं. अरे 10 रुपये किलो. हा मासा 10 रुपये किलो. आता जर म्हटलं ना दुपारचे वाजलेत 1 ते 1:30 वाजला असेल. उन्हाच्या या कराऱ्या उन्हातून आम्ही आलो नदीवरती. काय लोक पोरांना आपल्या हाऊस आहे ना.
अबे एक तरी भेटलाय काय? भेटतोय का एक तरी? हातपाग आहे आपल्याकडे, हातपागाने मासे पकडतोय अभ्या. नंतर आपण येऊया इकडे. नाही काय नाही हातपाग म्हणजे तो तिकडे आहेत राहायचे बाबा. इथे पण आहे बघ. दिसतात ना त्यांना उन्हातून लगेच. चप्पल आहेत मासे ते. रात्रीचे स्थिर असतात. रात्रीचं पटापट भेटतील. एवढ्याच फिरलास ना खूप सारे भेटतील बरोबर. तर इथे काजू भाजायची प्रोसेस चालू झालेली आहे आमची इकडे. छान पद्धतीने 3 दगड्या लावल्या की वरती पत्रा टाकला की झाल्या काजू भाजायची सुरुवात. मस्त आहे बघा. आणि किती आणलं दगड मोठे अशा पत्रा स्ट्रेट करतात तिकडे. फाटी पाहिजे फाटी. आता गॅस नाही इकडे आमच्याकडे. फाटी लाकडा. गावाला तुटवता नाही फाट्यांचा लाकडांचा. ए नीट ठेवायला लागेल तू. ठेवून आला म्हणजे ते पडणार नाही खाली. पडणार नाही असा. असं कर असा भाईला कर तूच. पेटेल ना? भेटला नाही भेटला झाली. नाही एका कांडीत नाही भेटला. चूल पेटवतो. चूल नदीकडं काजू भाजायचे म्हणून चूल भेटले एका पेटला एका कांडीत. शाबास एक्सपिरियन्स आहे तुला. हाय भेटलाय. भेटलाय. वारा सुटलाय गार. मस्त रे वाटतो नदीकडे असा. नदी पण जवळ अशी. हवा पण कसली मस्त सुसाट. काजू दाखवतो. काजू सुक्या बिया. काजू सुक्या बिया भाजायचे आहेत आपल्याला नदीकडे. त्याच्यानंतर फरसाण पण खायचं आहे. आणि मग नदीत पवायला जायचं. नदीत पवायला जायचं. नंतर मासं पकडायचं. जो मासं भेटायचं ते पण मस्त भाजायचे आहेत. मजा करायची आज. संध्याकाळशिवाय जायचं नाही घरात. आंघोळ करायची मग जत्रेला जायचा. नंतर चालत जत्रेत, काय चालत. जो काजू आता भाजायला टाकल्यात. जो पत्ता अरे जो काढला जो काढला सत्यानाश जो केला. नमस्कार म्हणजे आपण काजू भाजलेले आहेत. सर्वच टाकून दे मस्तपैकी. एका ह्याच्यातच काढू आपण. चिकुडल भैया तिकडे 2 इकडे काठी सरकव ना इकडं. कुठं आज गेली भात. हे बी इथे काय ही चांगली नाही का? दे तेल सोडू तेल सोडते. आता काजू लगेच तेल सोडते. हे पेपर नाही रे. पेपर नाही. अरे हा रे लगेच भाजले बघ. पत्रा कसं पत्र तापलं. लगेच पत्रा तापला आहे बघ. आणि घे एक नंबर आहे बघ. लगेच भाजलाय. आम्हाला समजत नाही इथं. आज लई झाली. बरोबर आहे रे. एक नंबर पत्रा लगेच तापला. 2 मिनिटं पण झाली नाही. आता जी आग लागेल ना मस्त जबरदस्त. ह्या काजू खाण्यात आणि आपण फॅक्टरीतल्या काजू लय फरक असतो. आसमानचा फरक असतो. आणि जबरदस्त आहे. ह्याची टेस्ट आहे ना एक नंबर टेस्ट लागते. खालून करा आपल्या हे झाले आपलं लगेच. काय स्मेल आला त्या काजूंचा मस्त भाजलेले. भाई अनिकेत आपला अनिकेत तिथे एक्सपिरियन्स वाला माणूस आहे. फक्त करपण नको देव. करपणार नाही. आपल्याला खायला भेटणार. अरे आग लागली जवळ. कांदा लावला जवळ. लांब आता आग लागली तुमची उडी घालायची. व्यवस्थित हवाय म्हणून त्या भेटते तेवढ्या. आग लागली. पाणी मारू का थोडा. नाही नको पाणी मारायचा. अजून होती. माती टाकायची. हा माती टाकायची बोलतो. काळा पडला पूर्ण. गाठी पलटी करायचं. बस झाला. झाले पण पलटी कर. अरे जो लागली आग. ते माती टाका जो लागवा. विझवा. अरे कच्चे राहिले थोडे. याला मारतात मातीन. हे थोडे कच्चे राहिले. नाही कच्च्या टेप टाकू आपण. कच्च्या थोड्या. करपले असं सगळं. आता बहुतेक झाले. बाकी नाही झाले. हे 4-5 आहेत ना अशा कच्च्या थोड्याशा. ए इथे खाली ते टाकू आपण परत. चला ब्लॉक नंतर एक आपला झालेला आता प्रोसेस पूर्ण कम्प्लीट. अजून पाहिजे तर अजून वापर. दुसऱ्या थोड्या काजू टाकायचे अजून. चला दुसऱ्या काजू परत आणलेले आहेत. तिसरा लॉट आमचा चालू आहे. तिसरा
काजू भाजायचा काजू येतात तशा तशा भाजतोय आम्ही 20-25 तरी यायच्या. चाललोय आता शिंपल्या शोधायला. आता ह्याचे मासे पकडून थांबला आता शिंपल्या शोधायला चाललंय हे नाही भेटलं मासे ऐकून आपल्या नाही जोडून नाही ना. हा चला की येते मासे. आता शिंपल्या दाखव जरा मस्तपैकी कशा भेटतात ते दाखव जरा आब्या. भाईला काय चिक लागला. हा? अरे ते गरम आहेत ना आता जास्त. आखी बी काढली आता आखी. हा ना दाखव जरा. खायची ही मजा ना वेगळीच आहे यार. कोकणचा रानमेवा म्हटलं जातं ना ते. हे बघा मस्त. बघू दे जरा ब्या आता खाऊन दाखव. खाऊन दाखव मस्त खाऊन दाखव. सोलून दाखव. आता सालपाट काढ फक्त. सालपाट हा कडू असतो. कच्चे कच्ची आहे थोडी. एवढी. तिकडे कुकरची सिटी लागली एक. सिलेंडर संपलाय म्हणून आम्ही नदी आले. गावचा सिलेंडर. सिलेंडर हा सिलेंडर आमचा गावचा. पाहिजे तेवढा यूज करा त्याला. अनलिमिटेड. हे बघा मस्त ना. हे बघा कसा काजूचा घर काढला छान असा. खा आता खा. आज जर आपण काजूचा घर घ्यायला गेलो ना आपण विकत 900, 1000, 1200 असा रेट असतो इकडे. इकडे काजू बघा आपल्या किती आहेत. मुंबईला आता सर्वांची प्रोसेस चालू झाली आहे. ठोकाठोक आणि सर्व तोंडात टाकणं एक एक असं. पाठीपुढं नाही. ज्याला खायचं त्यांनी खा किती पाहिजे तेवढ्या. अनलिमिटेड. पण ही जी काजू खायची मजा आहे ना ती वेगळीच मजा आहे. फॅक्टरीपेक्षा एक नंबर जबरदस्त. तुम्ही ज्या विकत घेताय ना अशा त्याच्यापेक्षा ही जी टेस्ट आहे ना ती जबरदस्त. काय बोलतो भाई. मस्त मस्त. एकदम टेस्ट त्याची वेगळी आहे. आणि अख्खी घर निघते घरातलं काजू असल्यामुळे आपल्या भारा पाहिजे तेवढं. हो गमवा. तेव्हा मला दिलं आहे ना आब्यान. फुकटची दिलं आहे मला बाब्यान. मेहनत नाही मला मेहनत नाही. हे बघा 2 काजू दिले आहेत आपल्याला. आणि थोडे करपले असतील ना हां मस्त. हां अजून मजा लागते. शपथ मशीन मध्ये असतात ना त्या बॉईल केलेल्या असतात. बॉईल केले असतात. ते- हा. त्या 100 लिटर मध्ये बॉईल चिक करतात. असतो, चिकारी लागतात. वाव काय काजू वाटते ना एक नंबर. आणि मगाशी आम्ही आंबा काढायला गेलेलो पण तेव्हा कॅमेरा घरात राहिला. ते पण काढत होतो तेवढा. मग आपल्याकडे गोप्रो नव्हता आपल्याकडे. फक्त आपण असंच गेला आणि काढून आलो आंबे. खूप सारे आंबे काढले. आता कोकम पण आता सीझन नाही. काय काय भेटतो खायला गावी आल्याच्यानंतर. करवंद, पेरू. मगाशी पेरू पण खाल्ले. आता बघू शिंपल्या काढायच्यात. शिंपल्या घालून खाऊ. शिंपल्या हा बोलतो शिंपल्या वाजून का मासा एक काय. मीठ मसाला आहे ना तिथं खाली. हा म्हणजे काय माहिती हा दगड आहे. दगड आता ना काजू मस्तपैकी फोडतो इकडे. मगाशी मी माझाच व्हिडिओ बनवतो नाही बघ मस्त अशी ना कडक काजू निघावे बघा. आणि खायची मजा आहे ना एक नंबर. आपल्या कोकणातच आल्यावर असं समजते आपल्याला. तर म्हणजे मस्तपैकी आंघोळ पण झालेली आहे. आता फरसाण खाण्याची सुरुवात झाली. नदीतून जसं बाहेर येतो तसं मस्तपैकी ना अशी भूक पण लागते. चला फरसाण खाऊया. अरे काय करतोय हॅशटॅग चिरलडव. कॅमेरा चालायच. आलायस तू आलायस. आंघोळ नाही केला ना बोलतो आंघोळ कर तू. छान वाटलं मस्त असं थंड. चला फरसाण कुठे आपला फरसाण. अरे बाब्यानीच फक्त ट्रॅव्हल आणलाय कोणीच नाही ट्रॅव्हल आणला. रानू आज चल आता बदल शिंपल्या काढल्यास तेवढ्या. कांदा आणलाय. कांदा एकच केवढा. अरे कांदा आहे का काया. कांदा केवढा आहे मोठा तो. कांदा फोडतोय. अरे हा काय 1/2 किलो कांदा आहे मोठा एवढा. हात दुखत. कांदा फोडतोय बाई. शाबास. एक ठेव साईडला थोडासा काढतो. छान फरसाण कांदा मस्त पैकी असा. मध्ये बाहेर आल्यानंतर भूक लागते. भूक लागतेच. कांदा पाहिजेच असा फरसाणाबरोबर. ठीक आहे भाजून खा कांदा. फरसाणाबरोबर कांदा खाल्ला ना वेगळीच मजा असते आणि वेगळाच चांगला वाटतं ते. नाही कसं वाटतोय कांदा फरसाणाबरोबर कांदा खायचा तो. मस्त तुम्ही असा फरसाण किती पण खा पण त्याला ती टेस्ट नाही एवढी. रानू ये फरसाण भेटणार नाही संपल नाही तर. हे बघा गुरं बघा मस्तपैकी. आणि आपली गाडीवरती चढत नाही मस्त गुराशी. अरे 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 आली गाई. अरे रस्त्यात गाडी. अरे थांब थांब उठवशील दगड इकडं. ब्रिज नवीन झाला इथं आमचा आणि गाडी चढत नाही आता. आज तर हे रायडर बरोबर नाहीस तू हे. खालच्या
नाही जाणार एवढा. जाऊ दे, चढव चढव लवकर. येऊ दे पूर्ण खाली, येऊ दे. येऊ दे पूर्ण अजून. थांब, तुझ्या दगडे लागतील. अरे जाऊ दे, थोडं राहिले, थोडं राहिले. उडवला. जाम जो धुरला उडवला. चढली एकदाशी. एकदम हॅशटॅग 2. 2 नंबर धंदा. चला, हा आपला नवीन ब्रिज झालाय मस्तपैकी असा. आता लवकरात लवकर डांबरीकरण पण होईल छान असं. चला, चाललो आता घरी. उन्हातून जाम वाजले, 2-3 वाजले. जाऊ दे, अरे मी बसू. भाई नाद नाही करायचा. टेबल शीट चाललोय, एवढा मोठा चढ आहे ना असं. आंघोळ करून आलोय छान असं. पाठीवरून गाडी, पाठीवरून पण टेबल शीट आहेत ना. नाही डबल शीट. पाठी डबल शीट आहेत आणि सर्वात मोठा चढ आहे असं बघा. भाई एक नंबर आहे. चढली तर उतरायला लागल खाली आहे. अरे मी माझंच वजन जास्त आहे, जाम मोठं नाही माझं. बघा चढ बघा. आणि आई शपथ एक नंबर. ड्रायव्हर एक्सपर्ट आहे आपला बाब्या शेठ. बाब्या आहे भाऊ, बाब्या. तेवढं ह्या चढ चढवायचं म्हणजे कायची गोष्ट नाही. टेबल शीट चढलो रे, एक नंबर. जबर ना. गाडी पुन्हा उचलू काय? नको नको भाई नको. हा आलो एकदाच घरी आपण इकडे. बस 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 बस, इथे उतरूया आपण.